प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत आनंदवन प्रयोगवन. डॉक्टर विकास आमटे यांनी सांगितलेली आनंदवनाची कहाणी. काल आपण ऐकला 6व्या प्रकरणाचा पहिला भाग. आज ऐकूया 6व्या प्रकरणाचा दुसरा भाग. शीर्षक आहे प्लास्टिक पुनर्वापर. असं म्हणतात की परमेश्वर जगात सर्वत्र भरून राहिलेला आहे. ते खरं की नाही याबद्दल आस्तिक आणि नास्तिकांमध्ये वादविवाद होऊ शकतात, पण जगात सर्वत्र प्लास्टिक विखुरलेलं आहे याबद्दल वाद होणं शक्यच नाही, कारण प्लास्टिकचं अस्तित्व सर्वव्यापी आहे. हिमालयापासून गंगेपर्यंत किंवा अंटार्क्टिकापासून वाळवंटापर्यंत कुठेही जा, तिथे तुम्हाला प्लास्टिकचा कचरा सापडणारच. प्लास्टिक साचल्याने नदी नाले तुंबतात, पूर येतात, जनावरांच्या पोटात गवताबरोबर प्लास्टिक जातं, असा बराच उच्छाद प्लास्टिकने मांडलाय. प्लास्टिकचा शोध लागल्यामुळे मानवी आयुष्य सुकर झालं हे खरं, पण या प्लास्टिकची कायमस्वरूपी विल्हेवाट लावणं शक्य नसल्यामुळे सगळ्या जगासमोर एक भस्मासूर तयार झाला आहे. तो संपवायचा कसा यावर जगभरातले शास्त्रज्ञ काम करतायत. साधारण 90च्या दशकात आमच्याकडे आनंदवनाच्या आसपाससुद्धा प्लास्टिकचा संचार वाढलेला जाणवू लागला. आनंदवनात बाहेरून विकत आणण्याची पद्धत फारशी नाही. दूध, भाजी सगळं आतल्या आतच तयार होतं. त्यामुळे आमच्याकडे कॅरी बॅगचं प्रस्थ नाही. पण बाहेरच्या जगात, अगदी वरोऱ्यासारख्या छोट्या गावातही प्लास्टिक पिशव्यांचा सुळसुळाट फार. त्यामुळे कचराकुंडीत, गटारीच्या तोंडाशी, नाल्यांमध्ये, नदीत, रस्त्यावर जिथे बघावं तिथे प्लास्टिकच्या फाटलेल्या पिशव्या, बिस्किटांचे, चॉकलेट्सचे रॅपर्स, धान्य घालून आणलेल्या पिशव्या, असं नाना प्रकारचं प्लास्टिक आणि त्याबरोबरीला गुटख्याच्या अगणित पुड्या. आनंदवनातून बाहेर पाऊल ठेवलं की या पुड्या पायाखाली येणारच. हे चित्र मला फार अस्वस्थ करत होतं. हे चित्र बदलायचं तर प्लास्टिकचा वापर कमी करा असं सांगत राहणं हा झाला त्यावरचा एक पर्याय. तो किती लागू पडेल माहिती नाही. शिवाय प्लास्टिक आता अत्यावश्यक झालं आहे हे देखील मान्य करायला हवं. त्यामुळे प्लास्टिक वापरणं पूर्ण बंद होईल अशी अपेक्षा करणंही चुकीचंच. परिणामी प्लास्टिक कमी वापरा, ते रस्त्यावर टाकू नका याबद्दल लोकांना जागृत करत असतानाच रस्त्यावर पडून राहिलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट लावणंही महत्त्वाचं आहे. ही गोष्ट मला जाणवत होती. मी विचार केला, हे सगळं उघड्यावर पडलेलं प्लास्टिक गोळा तरी करावं, मग त्याचं काय करायचं ते पुढे बघता येईल. मग डोक्यात काही कल्पना उगवायला सुरुवात झाली. गोळा केलेलं प्लास्टिक जमिनीत गाडून टाकता येईल का असा विचार मनात आला. उदाहरणार्थ, घरांसाठी पाया खोदल्यावर त्यात प्लास्टिक डंप करता येऊ शकतं. दुसरी शक्यता म्हणजे आनंदवनाच्या आसपास दगडाच्या अनेक खाणी होत्या. त्यातलं खाणकाम संपल्यावर त्या तशाच उघड्या पडलेल्या होत्या. त्या बुजवण्यासाठी आधी प्लास्टिक घालून मग वर मातीचा भराव घालता आला असता. यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्लास्टिक खपलं असतं. मुख्य म्हणजे इतक्या आत गाडलं गेल्यावर ते पुन्हा बाहेर येऊन परिसरात मिसळलं जाण्याचा प्रश्न उद्भवला नसता. आणखीही काही सुचेल या आशेवर आम्ही प्लास्टिक गोळा करायचं ठरवलं. मग विचार केला की प्लास्टिक गोळा करत गावभर फिरायचंच आहे, तर मग त्या निमित्ताने लोकांचं थोडंफार प्रबोधन झालेलं काय वाईट. आमच्या या उपक्रमाला आम्ही अभियानाचं रूप दिलं. आम्ही एक बॅनर तयार केलं, एक घंटागाडी घेतली आणि निघालो. सोबत कार्यकर्ते होतेच. त्यावेळी आनंदवनात काही परदेशी पाहुणे काम बघण्यासाठी, काही दवाखान्यात काम करण्यासाठी आले होते. तेही आनंदाने या प्लास्टिक हटाव यात्रेत सहभागी झाले. या परदेशी पाहुण्यांमुळे आमच्या या अभियानाकडे गावकऱ्यांचं चांगलंच लक्ष वेधलं गेलं. लोक कुतूहलाने गोळा व्हायचे, पण आम्हाला हसायचे सुद्धा. आमच्याही अनेक कार्यकर्त्यांना माझं हे काय चाललंय कळत नव्हतं. प्लास्टिकचा भस्मासूर वगैरे गोष्टी ऐकायला ठीक होत्या, पण गोळा केलेल्या या कचऱ्याचं आपण काय करणार हे कुणाला कळत नव्हतं. पण त्यांचा माझ्यावर विश्वास होता, त्यामुळे सगळ्या शंका बाजूला ठेवून त्यांनी कामं केली. वरोरा गाव आणि आसपासच्या परिसरातलं प्लास्टिक गोळा करत आम्ही जवळपास आठवडाभर फिरलो. भरपूर प्लास्टिक गोळा झालं. नाना प्रकारचं प्लास्टिक होतं त्यात. त्यामुळे सर्वात पहिलं त्याचं वर्गीकरण करणं आवश्यक होतं. आणलं प्लास्टिक
की करा वापरायला सुरुवात, असं करता येणार नव्हतं. त्यानंतर ते स्वच्छ करण्यासाठी पाण्याने धुवून वाळवणं गरजेचं होतं. गजाननने ही जबाबदारी उचलली. प्लास्टिकचं वर्गीकरण कसं करायचं, ते धुवायचं कसं, वाळवायचं कसं, या सगळ्याची माहिती मी मिळवून ठेवली होती. ते सगळं गजाननला समजावून सांगितलं. गजानन आणि मीच नव्हे तर आनंदवनातले सगळेच लोक त्यावेळी प्लास्टिकमय झाले होते. सगळेजण आपापलं काम सांभाळून प्लास्टिक डेपोवर चक्कर मारायचे आणि तिथेच आमच्या गप्पा रंगायच्या. गप्पांमधून अनेकदा नव्या कल्पना बाहेर पडायच्या. स्वच्छ धुवून वाळवलेलं प्लास्टिक बारीक कसं करायचं यावर एकदा चर्चा सुरू होती. गजानन म्हणाला, कापूस पिंजण्याचं मशीन वापरून बघू. झालं एक नवा प्रयोग. कापूस पिंजण्याच्या मशीनवर प्लास्टिकचे एका वेळी 2-4 तुकडे होत होते, पण ते अगदी बारीक मात्र होत नव्हतं. मग ते तुकडे पुन्हा पुन्हा मशीनमध्ये टाकून पाहिले. पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यावर आम्हाला हवं तसं बारीक प्लास्टिक मिळालं. घर बांधणीच्या वेळी थोडा पाया खणला जायचा, त्यात हे प्लास्टिक कामी आलं. पण आणखी काय करता येईल याचा विचार सतत सुरू होताच. अशी विचारचक्र सुरू असली की बऱ्याचदा दुपारी विश्रांती घेता घेता मला अचानक काहीतरी नवं सुचून जायचं. प्लास्टिक बाबतही असंच झालं. अचानक एके दिवशी डोक्यात आलं की हे प्लास्टिक विटांमध्ये घालून पाहिलं तर. दुसऱ्याच दिवशी तो प्रयोग करून पाहिला. सोबतीला गजानन, अशोक वगैरे आमचे उत्साही कार्यकर्ते होतेच. 60 घमेलं माती आणि 40 घमेलं वाळूत 1 घमेलं प्लास्टिक घातल्यामुळे काहीही बिघडणार नाही याची मला खात्री होती. उलट बारीक केलेल्या प्लास्टिकच्या अंगभूत चिवटपणामुळे सिमेंट आणि माती वाळूचं बाइंडिंग आणखी चांगलं झालं असतं असा माझा अभ्यास होता. आणि झालंही तसंच. प्लास्टिक आणि मायक्रो कॉन्क्रीट घालून तयार झालेली आमची वीट आधीच्या विटेइतकीच भक्कम होती. मग त्यानंतरच्या सगळ्या बांधकामात विटा बनवताना प्लास्टिकचा वापर आम्ही सुरू केला. आता आनंदवनातले सगळे कार्यकर्ते विटा बनवण्याचा हा फॉर्म्युला अभिमानाने पाहुण्यांना दाखवतात. थोड्या दिवसांनी प्लास्टिक बारीक करण्यासाठी आम्ही एक श्रेडर मशीन आणलं. त्यामुळे काम बरंच सोपं झालं. हा सगळा प्लास्टिक कचरा बारीक होऊन आमच्यासमोर पडू लागल्यावर नव्या कल्पना काढणं भागच होतं. सगळ्यांच्याच कल्पनाशक्तीला त्यामुळे धुमारे फुटले. प्लास्टिकच्या गाद्या वॉशेबल आणि हलक्या होऊ शकतात असं मला वाटत होतं. त्यामुळे प्लास्टिकचा भुगा गाद्यांमध्ये घालून पाहिला. पण ही गादी खूपच आवाज करत होती. शिवाय गादी ही रात्रभर शांत झोपेसाठी वापरण्याची वस्तू. प्लास्टिकमुळे शरीराचं तापमान वाढण्यासारखे दुष्परिणाम व्हायला नकोत याची काळजी घेणं गरजेचं होतं. त्यावर उपाय म्हणून प्लास्टिकच्या सोबतीने पॉलिएस्टर फायबर वेस्ट टाकून बघायचं ठरवलं. कारण गादी वॉशेबल हवी असेल तर त्यात कापूस घालून उपयोग नव्हता. फायबर आणि प्लास्टिक यांचं हे गणित छान जमलं. उत्तम गादी तयार झाली. प्लास्टिकचा आवाज जवळपास नाहीसा झाला. ही गादी वजनाला हलकी आणि धुता येण्यासारखी होती. या गाद्या, उशा आम्ही आनंदवनात तर वापरल्या, अजूनही वापरतो आहोत. 1-2 संस्थांनीही आम्हाला या गाद्यांची ऑर्डर दिली. हे प्रमाण कमी असलं तरी एक नवा प्रयोग करून बघितल्याचं समाधान आम्हाला नक्की मिळालं. स्पिल ओव्हर डॅम्स. प्लास्टिक कचरा सत्कारणी लागल्याचं सर्वाधिक समाधान दिलं ते स्पिल ओव्हर डॅम्सनी. स्पिल ओव्हर डॅम्स म्हणजे छोट्या नाल्यांवर घातलेले बंधारे. हा बंधारा नाल्याच्या लांबी रुंदीचा विचार करून घातलेला असतो. त्यामुळे नाल्याच्या आसपासची जमीन बुडीत क्षेत्रात येत नाही. आनंदवनात पाण्यावर काम सुरू झालं तेव्हापासून माझ्या डोक्यात अशा स्पिल ओव्हर डॅम्ससाठी काही वेगळी सामग्री वापरता येईल का असा विचार सुरू झाला होता. एरवी बंधारे बांधले जातात ते माती किंवा सिमेंटचे. मातीचे बंधारे फारसे टिकाऊ ठरत नाही, तर सिमेंटचे अव्वाच्या सव्वा महाग पडतात. त्यामुळे डॅमसाठी रिसायकल्ड मटेरियल वापरता आलं तर बंधाऱ्याचा खर्च कमी होऊ शकेल असं माझ्या डोक्यात फिरत होतं. या विचारांना गती मिळाली ती सोमनाथमधल्या बंधाऱ्यांची डागडुजी करताना. सोमनाथमध्ये सुरुवातीच्या काळात जे बंधारे बांधलेले होते त्यांची डागडुजी करावी लागायची. त्यातलं लोखंड गंजायचं, लाकूड सडायचं, ते बदलत राहणं हे फार कटकटीचं काम होतं. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहेत, पण
त्या बंधाऱ्यांमधलं लोखंड चोरीला जाण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. हे सगळे प्रश्न निकाली निघतील अशी पद्धत शोधण्याचा ध्यास मला लागला होता. ट्रकसारख्या मोठ्या वाहनांचे वापरून टाकून दिलेले जुने टायर्स मला खुणावत होते. हे जुने टायर्स लोखंडी सळ्यांच्या मदतीने एकावर एक रचून त्यांच्यामधली जागा सिमेंटने भरून काढली तर काय, असा विचार मनात घोंघावत होता. शिवाय सिमेंटमध्ये प्लास्टिकचा चुरा खपवला तर विटांप्रमाणे सिमेंटचाही भक्कमपणा वाढेल असंही वाटत होतं. पण वाटणं आणि होणं याच्यामध्ये अंतर असतं ते प्रयोगाचं. माझ्या अभ्यासावरून मी काढलेला हा निष्कर्ष बरोबर आहे की नाही हे तपासणं मोठं काम होतं. याही वेळी ही जबाबदारी घेतली गजाननने. त्याला कल्पना सांगितल्यावर त्याचा डायलॉग ठरलेला होता. भाऊ, तुम्ही काय म्हणताय ते सगळं माझ्या डोक्यावरून जाऊन राहिलं, पण आपण करून बघू, असं म्हणून तो कामाला लागला. मुख्य काम होतं जुने टायर्स आणि बाकीचं सामान गोळा करण्याचं. बंधारा बांधण्यासाठी आनंदवनात नाला नसल्यामुळे लगतच्या सालोरी गावाजवळच्या लेंडी नाल्यावर हा स्पिल ओव्हर डॅम उभारावा असं आम्ही ठरवलं. गजाननने आमच्या लँड आर्मीची मीटिंग बोलवली. कुठे काही मोठं काम करायचं असेल, कुठे मोठ्या सामानाची हलवाहलव करायची असेल तर ही टीम कायम सज्ज असते. तर ही टीम घेऊन गजानन आणि मी लेंडी नाल्यापाशी पोहोचलो. बंधारा बांधायचा म्हणजे आधी नाल्याचा प्रवाह वळवून घ्यावा लागणार. त्याशिवाय प्रवाहात बांधणं शक्य नव्हतं. मग गजाननने शेतकऱ्यांशी चर्चा करून लँड आर्मीच्या मदतीने प्रवाहाची दिशा बदलून घेतली. मग खालच्या बाजूला फाउंडेशनसाठी टायर्स मावतील एवढा लोखंडाच्या सळ्यांचा कॉलम तयार केला. त्या कॉलममध्ये एकावर एक टायर ठेवत गेलो. आता मुख्य काम होतं ते यात सिमेंट भरण्याचं. त्यासाठीचा आमचा फॉर्म्युला तयार होता. 8 घमेली रेती, 8 घमेली खडी आणि 4 घमेली बारीक केलेलं प्लास्टिक. पण प्रश्न होता तो या टायरमध्ये हा मसाला आतपर्यंत कसा घालायचा हा. वरून सिमेंट ओतलं की ते खालच्या टायरपर्यंत जाईल हे खरं, पण टायरच्या आतल्या बाजूला ते कसं पोहोचणार, त्यावर बराच खल झाला. मग आम्हाला आठवलं की आपल्याकडे कशासाठी तरी आणलेलं एक व्हायब्रेटर मशीन आहे. ते साईटवर मागवलं आणि टायरच्या मध्ये लावून वरून सिमेंट ओतायला सुरुवात केली. सिमेंट आपोआपच टायरच्या आतल्या बाजूला फेकलं जाऊ लागलं. काम फत्ते झालं. या टायरच्या सांगाड्याला बाहेरून सिमेंटचा गिलावा केला. आम्ही 1.5 महिना अहोरात्र हे काम करत होतो, पण आमच्या मेहनतीतून एक जगावेगळा बंधारा बांधून तयार झाला होता. मला खात्री होती की आता या बंधाऱ्याला 50 वर्ष तरी काही होणार नाही. बंधारा बांधला आणि महिन्याभरातच पावसाला सुरुवात झाली. एके दिवशी त्या गावातलं कोणीतरी धावत पळत गजाननकडे आलं आणि म्हणालं, तुमचा बंधारा पडला. गजाननला कळेना हे कसं काय झालं. मी त्याला म्हटलं, आधी जाऊन काय झालंय ते स्वतःच्या डोळ्यांनी बघ. त्याने पाहिलं तर बंधारा पडला नव्हता, उलट तो ठणठणीत उभा होता. त्यावरून पाणी वाहून चाललं होतं. 2 दिवसांनी पाऊस कमी झाल्यावर आम्ही पुन्हा त्या जागी गेलो. बंधारा आहे तसाच उभा होता. दरवर्षी वाहून जाणारं कितीतरी पाणी त्याने अडवलं होतं. आमचा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला होता. या बंधाऱ्याच्या मागच्या बाजूच्या शेतकऱ्यांना पावसाळ्यानंतर त्याचा चांगला उपयोगही झाला. ज्या ठिकाणी गेल्या वर्षापर्यंत पावसाळ्यात कसंबसं तांदळाचं एक पीक निघत होतं, तिथे त्यांनी वर्षातून 3 पिकं घ्यायला सुरुवात केली. बोरिंगला पाणी आलं, विहिरी पाण्याने तुडुंब भरू लागल्या, हँडपंपला 12 महिने पाणी मिळू लागलं. हा बंधारा बांधून आता जवळपास 10 वर्ष झाली आहेत. अजूनही तो आहे तसाच भक्कम आहे. आमच्या गजानन महाराजांच्या खास शब्दात सांगायचं तर या बंधाऱ्यामुळे 3 किलोमीटरपर्यंत बॅक वॉटर रिव्हर्स तयार झाला आहे. हे पाणी खेचून घेण्यासाठी त्यावर शेतकऱ्यांनी जवळपास 28 डिझेल पंप बसवले आहेत. म्हणजे बघा. या प्रयोगानंतर आम्ही आनंदवनाच्या आसपासच्या नाल्यांवर आणखी 2, सोमनाथला 1 आणि मूळ गव्हाणमध्येही 1 टायर प्लास्टिक कॉन्क्रीट बंधारा बांधला. आनंदवनाजवळच्या एका नाल्यात तर लोखंडी सळ्यांबरोबर प्रक्रिया केलेल्या बांबूंचा वापर केलेला आहे. जमिनीवर लाकूड किंवा लोखंडाऐवजी प्रक्रिया केलेल्या बांबूचा उपयोग करणारे प्रयोग अनेक झाले आहेत,
पण पाण्याखाली बांबूचा वापर करणारा हा भारतातला पहिला प्रयोग होता. हे सगळे बंधारे आज उत्तम काम करत आहेत. हे सगळे बंधारे नॉन थर्मल, नॉन केमिकल. या बंधाऱ्यांमुळे खर्चही वाचला आणि प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाटही लागली. असा दुहेरी फायदा झाला आहे. रस्ते आणि प्लास्टिक. बारीक केलेलं प्लास्टिक बांधकामात उपयोगी पडतंय हे लक्षात आल्यावर मला आणखी एक प्रयोग करून बघण्याचा मोह आवरला नाही. आपल्याकडे रस्ता म्हटलं की त्याला खड्डे पडलेलं असणं स्वाभाविकच असतं. एक पावसाळा होऊन गेला की नवा रस्तासुद्धा उखडला जातो. तो कधी दुरुस्त होईल आणि दुरुस्त झाला तरी पुन्हा उखडणार नाही याची काही शाश्वती नाही. मी विचार केला, प्लास्टिक घातलेलं सिमेंट या खड्ड्यांमध्ये टाकलं तर कदाचित ते जास्त काळ टिकेल. प्लास्टिकमधल्या टेनॅसिटीमुळे सिमेंटचा भक्कमपणा वाढेल असं माझा अनुभव सांगत होता. म्हटलं करून बघायला काय हरकत आहे. वाळू, सिमेंट, खडी, टायरचे तुकडे आणि प्लास्टिक घालून मसाला तयार केला आणि प्रयोग म्हणून चिमूर रोडवरचे अनेक खड्डे बुजवले. हे खड्डे उखडले तर गेले नाहीतच, शिवाय त्यातल्या टायर प्लास्टिकमुळे ते पॅचेस डांबरापेक्षा अधिक गुळगुळीत झाले. खरं तर हा प्रयोग सर्वच शहरांमध्ये राबवता येण्यासारखा आहे. अगदी पुण्या मुंबईतही खड्ड्यांमुळे पावसाळ्यात रस्त्यांची काय अवस्था झालेली असते ते आपण पाहतोच. मग बाकीच्या शहर आणि गावांबद्दल बोलायलाच नको. त्यामुळे हे नवं तंत्रज्ञान आपल्याला मोठ्या स्केलवर उपयोगी पडू शकतं असं माझं म्हणणं. पण इतक्या सहजपणे बदल स्वीकारला तर आपलं वैशिष्ट्य काय उरेल. आम्ही दुरुस्त केलेल्या रस्त्यांवर आपल्या शासकीय यंत्रणेने चक्क कारवाई केली. हमारे खड्डे में तुम्हारा क्या काम है असं म्हणत सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्ही तयार केलेले सगळे पॅचेस उखडून टाकले. आम्ही अक्षरशः थक्क झालो. हा प्रयोग इतरत्र राबवण्या इतकी इच्छाशक्ती आपल्या सरकारी यंत्रणेकडे नाही हे मान्य, पण केलेलं कामही उद्ध्वस्त करून टाकावं असं या लोकांना का वाटलं त्यांचं त्यांनाच माहीत. आनंदवनातलं अभयारण्य. तुम्ही आनंदवनात आलात तर विस्तीर्ण पसरलेलं अभयारण्य तुम्हाला दिसेल. आता हे वाचताना अभयारण्यात नव्हते काय असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकेल. पण हे अभयारण्य आम्ही ज्या जागेवर उभं केलं त्या दृष्टीने आणि ज्या पद्धतीने वनीकरण केलं त्या दृष्टीनेही या अभयारण्याचं महत्त्व वेगळं आहे. 60-65 एकरात पसरलेलं जैववैविध्याने भरपूर असं मानवनिर्मित जंगल म्हणजे आनंदवनातल्या हिरव्या संपत्तीचं आणखी एक उदाहरणच. हे जंगल कसं उभं राहिलं याची गोष्ट मजेशीर आहे. आनंदवनातल्या जमिनीला लागून दगडांच्या अनेक खाणी होत्या. त्या खाणींचं काम संपलेलं होतं, पण तरीही त्या उघड्याच होत्या. खरं तर अशा खाणी ताबडतोब बुजवणं गरजेचं असतं. पण आपल्याकडे पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक नियमांचं पालन वगैरे कुठे होतं. आपल्या आसपास अशा उघड्या खाणी आहेत ही गोष्ट मला फार खटकायची, पण त्यावर उपाय काय करावा हे कळत नव्हतं. एकदा 1984च्या सुमारास रीडर्स डायजेस्टमध्ये डॉक्टर रेने हालर नावाच्या एका स्विस पर्यावरण कार्यकर्त्याने केनियातल्या मोम्बासा येथील उघड्या सिमेंट खाणींमध्ये केलेल्या कामावर एक लेख आला होता. तो वाचला आणि मी पागल झालो. या माणसाने खाणींचं पुनर्वसन करत तिथे अक्षरशः जंगल फुलवलं होतं. मी वेड्यासारखा वाचत गेलो. लेखात त्याचा पत्ता दिलेला नव्हता, अन्यथा मी लगेचच त्याला पत्र टाकून संपर्क केला असता. नंतर बाबांची जर्मन मानसकन्या मरियाना हिचा अचानक फोन आला. योगायोगाने तेव्हाच तिने सुद्धा रेने हालरच्या कामावरची एक फिल्म पाहिली होती आणि आमचं त्याबद्दल काहीही बोलणं झालेलं नसतानाही तिला ती फिल्म पाहिल्यावर माझी आठवण आली होती. आमचं बोलणं झाल्यानंतर तिने ती फिल्म मला पाठवली. कुठून तरी VCR मिळवून मी ती फिल्म पाहिली. काय प्रचंड काम केलं होतं त्या माणसाने. त्याने केनियातल्या खाणींमध्ये 10 लाखांहून जास्त स्थानिक झाडं झुडपं, वनस्पती आणि वृक्ष लावले. त्या खाणींमध्ये शेण टाकलं, किडे फुलपाखरं सोडली आणि पाहता पाहता शून्य जैवविविधतेतून एक भरगच्च जंगल उभं राहिलं. आज ही जागा हालर पार्क म्हणून ओळखली जाते. हे बघून मी चक्रावून गेलो.
खाणींचं पुनर्वसन हा शब्द मला कमालीचा भावला. मला असं वाटलं की आपल्या आसपासच्या खाणींमध्येही आपल्याला असंच जंगल रुजवता येऊ शकतं. आम्ही आमची योजना तयार करून सरकारकडे ती जमीन मागितली. अर्थातच त्याला थंडा प्रतिसाद मिळाला. मग आम्ही शेवटी आमच्या आसपासच्या 70 एकर परिसरात काम सुरू करण्याचं ठरवलं. रेने हालरचं उदाहरण समोर होतंच. त्याचा पत्ता मिळाल्यावर मी त्याच्याशी पत्रव्यवहारही सुरू केला. खाणींचं पुनर्भरण आणि एकूणच सामाजिक वनीकरण याबद्दल अभ्यास सुरू केला. आपल्याकडे सामाजिक वनीकरण म्हटलं की सरकारचा काहीच काम न करणारा विभाग एवढंच चित्र डोळ्यांसमोर येतं. पण खरं तर या शब्दाला मोठा अर्थ आहे. सामाजिक वनीकरणाचं काम केलेल्या लोकांची माहिती जसजशी वाचत गेलो तसतसे या क्षेत्रातले अनेक गुरु सापडत गेले. गुजरातमधले कालिदास पटेल आणि विठूभाई पटेल हे त्यांच्यापैकीच. या दोघांनी गुजरातमध्ये मल्टी टियर सिल्व्हीपाश्चर सिस्टीम असलेली जंगलं तयार केली. म्हणजे काय? जैवविविधतेने संपूर्ण असं जंगल उभं करण्यासाठी जेव्हा जागा कमी असते तेव्हा छोट्या जागेत एकावर एक अशा स्तरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची लागवड करणं. सगळ्यात वरचा स्तर प्रामुख्याने जळण, सरपण, बांबू आणि लाकडाच्या इतर उपयोगांसाठी वापरायचा. मधल्या स्तरातल्या द्विदल वनस्पती आणि कंदमुळं हा जनावरांचा चारा म्हणून उपयोगात आणायचा. तर सगळ्यात खालचा जमिनीलगतचा स्तर हा वेली, छोट्या वनस्पती आणि झाडाझुडपांनी भरलेला ठेवायचा. प्रत्येकाचा वेगळा उपयोग. प्रत्येक स्तरामध्ये नाना जाती आणि प्रजातींची झाडं. यात हवेच्या स्तरांचाही विचार केलेला असतो. कोणत्या झाडांना कशी हवा लागते, किती ऊन लागतं, किती पाणी लागतं याचा विचार करून सर्व झाडांची एकाच ठिकाणी लागवड करायची. मी हे करून बघायचं ठरवलं. माझ्या साथीला होते आमच्या आनंद निकेतन कॉलेजमधले बॉटनीचे प्राध्यापक विश्वास काळपांडे. खरं तर वनस्पती आणि पक्ष्यांमध्ये मला रस निर्माण झाला तो त्यांच्यामुळेच. त्यांचा अभ्यास दांडगा होता आणि प्रत्यक्ष काम करण्याची उर्मीही पुरेपूर. सामाजिक वनीकरणाच्या प्रयोगात त्यांना कमालीचा रस होता. त्यामुळे आम्ही दोघंही आनंदवनाच्या रानावनात भरपूर भटकायचो, नव्या योजना आखायचो. खाणींमुळे तयार झालेले छोटे मोठे खड्डे आम्हाला प्रामुख्याने खूपत होते. ते आधी भरणं गरजेचं होतं. मग मी विचार केला की हे प्लास्टिकने का भरू नयेत. मग ते प्लास्टिक आम्ही खड्ड्यांमध्ये टाकून खड्डे बुजवले. त्याचवेळी तलावांच्या खोलीकरणाचं काम सुरू होतं. तिथे मातीचे ढीगच्या ढीग बाहेर काढले जात होते. ते सगळे या प्लास्टिकवर टाकले आणि मग तिथे झाडांची लागवड करायला सुरुवात केली. कोणतंही काम करताना तुम्हाला तुमच्या आसपासच्या परिस्थितीचा विचार करावा लागतो. मी आमच्या इथल्या स्थानिक वनस्पतींचा वापर केला, पण पद्धत हालर आणि पटेल यांची. हळूहळू पेरलेलं उगवू लागलं आणि काही काळातच तिथे जंगल माजलं. हा परिसर पाहिलात की माजलं हाच शब्दप्रयोग कसा योग्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. हे सगळं हाय डेन्सिटी जंगल आहे. सगळं एकमेकात गुंतलेलं. बघायला गेलात तर खालची जमीन दिसणार नाही इतकं दाट. पण तरी प्रत्येक झाडाझुडपाचं स्वतःचं असं काम तिथे सुरू आहे. तुम्ही नाव सांगा आणि त्या प्रकारातलं झाड इथे असणारच. त्याला आर्बोरेटम म्हणतात. या जंगलामुळे आज इथे फुलपाखरांपासून मोरांपर्यंत आणि रानडुकरांपासून ते बिबट्यापर्यंत कितीतरी पशुपक्षी आले आहेत. याचा उपयोग फक्त माणसांना नाही, सर्व पशुपक्ष्यांना आहे. सांगायचा मुद्दा असा की एखाद्या पूर्ण ओसाड जागेवरही नवी परिसंस्था तयार करणं शक्य आहे. आम्ही ते करून दाखवलंय. याचा उपयोग काय म्हणाल तर निव्वळ व्यवहाराचा विचार करायचा तर या जंगलातून कित्येक लाखांचं सुबाभळीचं उत्पादन आम्हाला मिळालेलं आहे. हाही चमत्कार एका दिवसात झालेला नाही किंवा एका माणसानेही तो घडवलेला नाही. नवी परिसंस्था उभी करण्याचं स्वप्न मी आणि काळपांडे सरांनी पाहिलं, पण ते पूर्ण केलं सुधाकर कडू, मोहम्मद अरब यासारख्या आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी. मोहम्मदला तर आनंदवनात ग्रीन थंब असंच म्हणतात. आनंदवन, सोमनाथ, मूळ गव्हाण सगळीकडे त्याने लाखो झाडं लावली आहेत. त्याच्या हातांची बोटं बघाल तर कुष्ठरोगामुळे पूर्ण वाकडी झालेली आहेत, पण त्या हातांमध्ये
उजाड माळरान हिरवगार करण्याची आणि करवून घेण्याची जबरदस्त किमया आहे. आनंदवनात हे काम चालू होतं तेव्हा बाबा नर्मदेत होते. ते परत आले तेव्हा हे जंगल बघून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. बाबा आनंदवनातून तिथे गेले तेव्हा इथे अक्षरशः काडीही नव्हती. असं घनदाट जंगल आनंदवनात कधी बघायला मिळेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे हे बदललेलं चित्र बघून ते अतिशय आनंदित झाले. अगदी शेवटच्या काळापर्यंत ताई आणि ते या अभयारण्यात फिरायला यायचे. ते गेल्यानंतर त्यांचं पार्थिवही आम्ही इथेच दफन केलं. या परिसराचं नाव ठेवलं स्मृतिवन. बाबांसोबत ताईचं पार्थिवही इथेच विसावलेलं आहे. एवढंच काय, अपंगांसाठीच्या कामाचं रोपटं लावणारा आर्थर तार्नोवस्की, बाबांचे पुण्यातले मित्र डॉक्टर धैर्यशील शिरोळे, बाबांचे वरोऱ्यातले मित्र डॉक्टर संतदास सैनानी आणि आनंदवनातले इतर अनेक कार्यकर्ते इथे चिरविश्रांती घेत आहेत. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इथे झाडं लावलेली आहेत. तिथे आम्ही सारे फिरायला जातो. ही स्मशानभूमी आहे असं कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही. या ठिकाणी 6व्या प्रकरणाचा दुसरा भाग समाप्त झाला. आपणास हे अभिवाचन कसं वाटलं हे कळून घ्यायला मला जरूर आवडेल. आपण यूट्यूबच्या चॅनलला व्हिडिओ खाली आपले अभिप्राय जरूर नोंदवावेत अशी विनंती आहे. जर हा उपक्रम आपल्याला आवडला असेल तर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींपर्यंत या वाचनाची बातमी पोहोचवा आणि एका चांगल्या उपक्रमाचं, एका चांगल्या पुस्तकाचं वाचन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामात मला हातभार लावा. धन्यवाद.